विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते मंडळींनी आपल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी कंबर कसली आहे। कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक आहे। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी मात्र विरोध केलाय। शिवसेनेकडेच बहुमत आहे आणि या जागेवर शिवसेनेचाच अधिकार आहे असं म्हणत विकास गोगावले हेच जागेवर उमेदवार असतील अशी मागणी शिवसैनिकांनी केली। तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढू असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं। मात्र कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीने ताणल्यास महायुतीत तुटण्याची शक्यता आहे। ही उमेदवारी जर राष्ट्र जात असेल तर आम्ही किती सहन करायचा। लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून यावून सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं। अद्यापही राजीनामा दिला नाही। आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा, अशा प्रकारचं शिवसेना सहन करणार नाही। सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक ठराव केलाय। तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार अनेक वेळेला या कोकणातील, या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।